रिसेंट डॉक्युमेंटच्या लिस्टमधील अगदी शेवटी माझा पॉइंटर दिसतो आहे, तिकडे एका पिनेचा आकार तुम्हाला दिसेल. यावर क्लिक केले की या पिनेचा रंग हिरवा दिसतो आणि ती अशी लाकडात टोचल्यासारखी दिसते. इकडे गेले की तुम्हाला दिसतं पिन दिस डॉक्युमेंट्स टू द रिसेंट डॉक्युमेंट लिस्ट. पिन करणे आणि अनपिन करणे हा प्रकार काय आहे ते आपण आता पाहू. आता माझ्या लिस्टमध्ये 5 डॉक्युमेंट्स आहेत आणि शेवटचं नाव आहे स्टाईल. पहिलं नाव आहे मानसी. आता शेवटचं नाव स्टाईल हे लक्षात घ्या. मी आणखी एक डॉक्युमेंट ओपन करतो. समजा प्रशांत दामले नावाचं डॉक्युमेंट ओपन केलं की प्रशांत दामले हे नाव तुम्हाला पहिला दिसेल आणि शेवटचं जे स्टाईल नाव आहे ते गेलेलं दिसेल, कारण ते खाली सरकलं, कारण याच्या लिस्टमध्ये फक्त 5च नावं दिसू शकतात. परंतु मला अशी व्यवस्था पाहिजे की एखादं नाव किती मी फाईल ओपन केल्या तरी त्या डॉक्युमेंटचं नाव तिकडेच राहिलं पाहिजे, खाली नाही सरकलं पाहिजे. हे करण्यासाठी पिन या कमांडचा वापर केला जातो. या लिस्टमधील पाहिजे त्या फाईलच्या नावाच्या शेवटी या आणि जिकडे पॉइंटर आहे तिकडे क्लिक करा की या पिनेचा रंग बदलून हिरवा होईल. आता हे डॉक्युमेंट पिन केलं जाईल. याचा अर्थ तुम्ही आणखी एक डॉक्युमेंट ओपन केलं तर टेस्ट नावाचं जे 5वं डॉक्युमेंट आहे ते या लिस्टमध्येच राहील, मात्र 4थं डॉक्युमेंट मास्टर आहे ते अदृश्य होईल आणि त्या ठिकाणी वरून ओपन केलेलं नवीन डॉक्युमेंट खाली येईल. आता आपण नवीन डॉक्युमेंट ओपन करूया. संकेत नावाचं डॉक्युमेंट ओपन केलं. हे डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर बघा टेस्ट नावाचं डॉक्युमेंट तिकडेच राहिलेलं आहे आणि संकेत नावाचं डॉक्युमेंट वरती आलेलं आहे आणि ही लिस्ट खाली सरकलेली आहे, परंतु टेस्ट नावाचं डॉक्युमेंट अदृश्य झालं नाही आहे. हे डॉक्युमेंट कायम तुमच्या लिस्टमध्ये राहील. या कारणासाठी जी डॉक्युमेंट्स तुम्हाला वारंवार लागणार आहेत त्यांची लिस्ट खाली सरकवायची नसेल तर तुम्ही ती डॉक्युमेंट क्लिक करून पिन करू शकतात. आता मी खालील 3 डॉक्युमेंट पिन केलेली आहेत. नवीन डॉक्युमेंट ओपन झाली केले तर ही 2 डॉक्युमेंट सरकली जातील, मात्र ही 3 डॉक्युमेंट खाली सरकणार नाहीत. हे पाहण्यासाठी मी आणखीन 2 डॉक्युमेंट ओपन करून बघतो. दुसरं म्हणजे 2 डॉक्युमेंट आपण एका वेळेला ओपन करू शकतो. कंट्रोल की दाबून दोन्ही डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि ओपन कमांड द्या की ही दोन्ही डॉक्युमेंट ओपन होतात. आता लिस्टमध्ये बघितलं तर माझी जी 3 डॉक्युमेंट होती जी मी पिन केली होती ती तशीच राहिलेली आहेत. जी 2 डॉक्युमेंट होती नावं ती अदृश्य झालेली आहेत आणि त्या ठिकाणी आत्ता जी 2 डॉक्युमेंट ओपन केली ती नावं आलेली आहेत.